1 2 3 4 5 6 7. कसं असतं नाही, आपण आपली झाडं लावतो आणि फळ फूल त्याला आपोआप येत असतं. फक्त त्या झाडाची एवढीच अपेक्षा असते की वेळच्या वेळ पाणी घाला. मी तर खत वगैरे पण काही घालत नाही, फक्त वेळच्या वेळ मात्र पाणी घालते. आणि मी बाहेर वगैरे कुठे गेली तर काहीतरी सोय करून जातेच जाते. मागच्या वेळेस मी गेली होती तेव्हा एका असं बाटलीत बारीकसं भोग पाडून मी त्या कुंडीत ते ठेवून गेली होती, की जरा थेंब थेंब त्याचं असं पडत राहील अशा दृष्टीने. केवढा सुंदर रंग आहे ना. माझं नेल पॉलिश पण सेम झालं. आज मी ड्रेस घातलाय तोही सेम आहे. अतिशय गोड नाजूक फूल, पण दुपारनंतर बिचारं कोमेजून जातं. पण ठीक आहे, किती सुंदर आहे गोकर्ण. आनंद तर देऊन जातो बिचारा. बघितलं ना माझ्या गोकर्णाच्या झाडाला किती फुलं आली होती. आणि माझी ना ती कुंडी पण अगदीच एवढीशी आहे. आणि गोकर्णाचं म्हणजे हे वेल आहे माहिती, वेलीचं झाड. तर ते पूर्ण बाल्कनी भर अशी ती स्ट्रीम एक आहे, बारीकशी, ती पण खूप मोठी नाहीये. आणि वरती जो फुलाचं जे तुम्ही बघितलं आता, म्हणजे अगदी तो पानाचा गुच्छ आहे. जी वरती पानं आहे ती अगदी एवढीच आहेत, एवढीच त्याची बीड्स आहे. पण तरी त्याला एवढी फुलं येतात. अगदी 2 4 6 8, आज तर 7 फुलं आली आहेत. किती छान वाटतंय बघा. आणि काय पाहिजे असतं ना बिचाऱ्याला, की वेळच्या वेळी त्या झाडाला पाणी घाला. मात्र सूर्यप्रकाश जिथे व्यवस्थित येईल तिथे ठेवा. आणि मग ते आपल्याला फळ फूल देत असतं. ही मेहनत तर आपल्याला करायला पाहिजे, की आपल्याला छान फळ-फूल हवंय त्या झाडाकडून, तर त्याला पाणी घालायचं, सूर्यप्रकाशात ठेवायचं. तसंच आहे आयुष्यात. कुठल्याही गोष्टीचं आपल्याला छान फळ हवं असेल तर त्याच्यासाठी मेहनत ही इम्पॉर्टंट आहे. मेहनतीचं हे फळ फूल असं खूप छान फुलतं. त्यामुळे आयुष्यात मेहनत करत राहा, त्याचं छान आपल्याला फळ मिळणारच आहे.